मी मिहिरला भेटलो ना, थोड्या वेळाकरता का होईना, पण मला खरंच खूप बरं वाटलं. आणि हे जास्त महत्वाचं नाहीये है ना. सो फॉर दॅट थँक यू व्हेरी मच. आणि तुला माझ्यामुळे असा त्रास अजिबात होणार, प्रॉमिस. मी विद्याधरशी बोललो, भास्करशी बोललो, आमचे आर्ग्युमेंट सॉर्टच होत नाहीये. सुरेखा तुला यायला लागेल प्लीज. अरे पण त्या दोघांनी मला रिपोर्टच केला नाहीये. सुलेखा, आय रिक्वेस्ट यू टू पर्सनली सी टू इट. चल तूच बघ स्वतःच्या डोळ्यांनी. Oh my God. हॅलो. हॅलो अश्विनी, मला पुन्हा एकदा बाळाला भेटायचं आहे. मिस्टर प्रधान, ते शक्य नाहीये. कृपा करून मला अशी विनंती पुन्हा करू नका. उलट मीच तुम्हाला विनंती करते की तुम्ही माझ्यापासून आणि माझ्या बाळापासून लांब राहा. त्यातच आपल्या सगळ्यांचं भलं आहे. मला एक गोष्ट कळत नाहीये, माझं आणि मीराचं भांडण आहे ना, मग ती मिहिरवर का अन्याय करते. पलाश, मला असं वाटतं मीराची रिॲक्शन खूपच नॅचरल आहे. पलाश आई आहे रे ती, आणि त्यात दुखावलेली आई. जे तिच्या वाट्याचं होतं ते तू तिसऱ्या कोणावर तरी उधळलंस. अगं तुझं भांडण आहे ना पलाशशी, मग मिहिरचा काय संबंध त्याच्याशी? का ती मध्ये मध्ये असं करते? सगळ्यांसमोर मिहिरला बोलायची का? शुभंकर, मगासपासून मी एकटीच बोलतेय. मूर्ख आहे का मी की एकटी बडबड करायला? या घरात मला थोडी शांतता मिळणार आहे का? घरात आल्यापासून सुरू झालीस तू. अरे डोकं भणभणायला लागलंय माझं. मी दमून आलोय, माझा मूड नाहीये, याकडे लक्षच नाहीये तुझं. अर्थात याबद्दल तू काही करशील अशी अपेक्षाच नाहीये माझी. मला विचारतेस स्मिता, तू तुझं लक्ष असतं का माझ्याकडे कधी? मी कित्येक वर्षांनी माझा वाढदिवस इतका छान सेलिब्रेट केलाय. थँक्स. वेलकम. आजच्या दिवसाचा शेवटही इतका छान व्हावा अशी माझी इच्छा आहे. सो विल यू हॅव डिनर विथ मी? पण नो, पण नको ना म्हणूस प्लीज. आल्या आल्या असे आपले विषय काढायचे नसतात. त्याला सुद्धा त्याच्या ऑफिसचे काही बाहेरचे प्रॉब्लेम असणारच ना. हे बघ, त्याला थोडं विसावू द्यायचं आणि मग बोलायचं. तू पण ना नमिता. मी असं करायला नको होतं ना. आशू, बाद झाला. त्या प्रधानांसाठी आतडं जाणं बाद झालं. प्रधानांसाठी नाही किटी, आपल्या मुलासाठी तळमळणाऱ्या बापासाठी मला हे सगळं वाटतंय. हा तुझा विचार झाला आशू, पण मिस्टर प्रधानांच्या मनात फक्त बाळाचाच विचार असेल असं कशावर? किटी, मी तुझी बाळाबद्दलची ओढ समजू शकतो, पण ही फक्त बाळाबद्दलची ओढ नाहीये. तू अश्विनीत गुंतत चाललायस. अमोघ, हे बघ शुभंकर, हे सगळं डेलिकेट आहे. ती तुझ्या बाळाची आई आहे. तिच्याबद्दल तुझ्या मनात हक्काची भावना निर्माण होणं अगदी स्वाभाविक आहे. आणि ती भेटत नाहीये म्हणून तू जास्त अपसेट होतोयस. अमोघ बस. का? खरं बोलतोय म्हणून? आशू, नमिता पूर्वी अशी नव्हती. सगळ्यांबद्दलचं प्रेम उतू जात होतं तिचं, पण आता ती अत्यंत कटकटी, संशयी अशी बाई झाली आहे ग. ती कशी शुभंकरला हवी हवीशी वाटेल? काय सुख आहे त्याला तिच्यापासून? या उलट तू तरुणपणच आणि सुंदरपण. शिवाय इतरांची दुःख समजून घेतेस तू, त्यांच्यावर फुंकर घालायला तू तयार असतेस. आशू, तू मूर्ख आहेस. किटी, शुभंकरला बाळाविषयी नाही, तुझ्याविषयी प्रेम वाटायला लागलंय.